शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी आता दस्तूरखुद्द गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतलाय। महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी विरोधातील मतांची फाटाफूट टाळण्यासाठी ठाकरे बंधूंना पुन्हा एकत्र आणण्याची व्यूहरचना मोदींनी आखली आहे। त्यासाठी भाजपच्या महत्वाच्या 3-4 नेत्यांवर ही खास कामगिरी सोपवण्यात आल्याचं वृत्त आहे। यापूर्वी ठाकरे बंधूंमध्ये समेट घडवण्याचे प्रयत्न भाजपच्या चाणक्यांनी केले होते, पण राज ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांना टाळी देण्याचं टाळलं होतं। आता भाजपचे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र मोदी यांनी महायुतीसाठी मोर्चे बांधणी केल्यानं राज आणि उद्धव त्याला कसा प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ठाकरे बंधूंसाठी आता मोदी मोर्चे बांधणी करतायत। या दोघांना एकत्र आणण्यासाठी आता भाजपने ही जबाबदारी मोदींवर सोपवल्याचं समजतंय। त्याचबरोबर भाजपच्या 4-5 प्रमुख नेत्यांवर महाराष्ट्रातल्या ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचंही समजतंय। याआधी सुद्धा अनेक प्रयत्न झाले उद्धव आणि राज यांना एकत्र आणण्याचे, मात्र राज यांनी नेहमीच महायुतीच्या सर्वच नेत्यांना आणि पक्षांना टाळी देण्याचं टाळलं होतं। मात्र आता नरेंद्र मोदी या मैदानात उतरलेत। नरेंद्र मोदी या दोघांना एकत्र आणतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात महायुतीमध्ये राज ठाकरे यांना सामावून घेण्यासाठी आणि सगळी जी आतापर्यंतची रणनीती होती त्याचा हा पुढचा भाग म्हणावा लागेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।